राधे राधे किंजल. राधे राधे माताजी. आज काय खाणार? कोथिंबीर वड्या. ओके. तर चला तर मग कोथिंबीर वड्याला लागणारे साहित्य आपण आज बघणार आहोत. आपण 2 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बेसनच्या नंतर हळद, मीठ, लसूण, जिरी, आपण 2 ते 3 मिरच्या आणि तीळ घेतलेले आहे. त्याच्यानंतर काय कोथिंबीर काय करू बारीक चिरून घेऊयात. चल ठीक, बारीक आता आपण कोथिंबीर चिरून घेऊयात. चला तर मग आपण बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. तर मी काय केलेलं आहे इथं लसूण, जिरी आणि मिरची याचं काय केलेलं आहे तर पेस्ट करून ठेवली होती, ती पेस्ट वापरणार आहे. त्याच्यानंतर बेसन पीठ, जसं लागेल तसं वापरायचं आपल्याला. हळद चमचा 1.5 चमचा आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, आणि तीळ थोडेसे क्रश करून टाकल्यानंतर छान लागतात. आणि हे सगळं सारण मिक्स करून घेऊया. आणि बेसन पीठ असं नाही की एकच वाटी लागेल, जसं लागेल तसं आपण घेऊ शकतो, कारण की कोथिंबीरीच्या जुड्या मोठ्या होत्या. तर बघा आपल्याला आणखीन ही लागणार आहे आपल्याकडं बेसन पीठ. छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला सगळं. थोडंसं पाणी हे करून पण असं छान असं गोळा तयार करून घेऊया. हे बघा गोळा तयार होत आहे आपला. तर आता काय करायचं आपण मी आणखीन थोडंसं बेसन पीठ टाकलं होतं. म्हणजे आपल्याला 2 जुडीला 2.5 वाटी आपल्याला बेसन पीठ लागले. थोडंसं तेल लावून आपण काय करू छान असं मळून घेऊया. एक जीवाचं होत आहे. ठीक, आपण काय करतो आता गॅसवरती चालू करून एक छोट्या पात्र्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि चाळणीला पण तेल लावून ठेवलेलं आहे. तो पण तापण्याचे छान असे लांब असे गोळे करून घेऊया. हाताला चिटकून म्हणून आपण दोन्ही हाताला तेल लावून घेऊयात. अशा पद्धतीने सगळे करून आपण त्याच्यामध्ये ठेवूयात. आपण काय करूयात त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात. अशा पद्धतीने आपण सगळे रोल करून त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात. आपण गॅस बारीक करूयात. कोणी याचे चौकोनी पण वड्या करू शकतात. आपण सगळ्या वड्या ह्याच्यात ठेवून देऊया. झाकण ठेवूयात जे करून पॅकेट ठेवण्यासाठी. आणि गॅस एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण चालू ठेवूया. 10-15 मिनिटानंतर आपल्याला समजेल कशा झाल्या ते एकदा चेक करायच्या. चला तर मग आपण आता एकदा चेक करून घेऊया की आपलं झालं आहे का नाही ते. तर शिजलेले आहेत.
आपण गॅस बंद करून घेऊया. थोडं थंड करण्यासाठी ठेवूया 10 ते 15 मिनटं. तोपर्यंत आपण काय करूयात, तेल गरम करायला ठेवूयात. तर आपण काय करू, त्याच्या छोटे छोटेसे असे पीस तयार करून घेऊ. थंड झालेली आहे आपली कोथिंबीर वडी. हे बघा किती छान पद्धतीने होते. असे जर चिटकत असेल तर आपण काय करू शकतो, थोडंसं तेल लावू शकतो. अशा पद्धतीने जरा जाडसरच ठेवायचे, जेणेकरून त्या व्यवस्थित आपल्याला तळता आल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळ्या कोथिंबीर वड्या करून घेऊयात. तर आता अशा पद्धतीने आपल्या सगळ्या कोथिंबीर वड्याचे आपण हे काप करून घेतलेले आहे. तर आपण काय करूयात, तळण्यासाठी हळूहळू एक एक टाकू शकतो. तेल तापल्यानंतरच आपल्याला कोथिंबीर वड्याच्या वड्या टाकायचे, काप केलेले आपले छोटे छोटेसे. बघा, आणि दोन्ही साईडने आपल्याला काय करायचं, त्याला फ्राय करायचं छान असं. तर ते बेस असं खाली चिटकलं नाही की समजून जायची आपली कोथिंबीर वडी एकदम छान झालेली आहे. आणि लुसलुशीत हो जो पण आपण दोन्ही साईडने काय करायचे, छान असं तळून घ्यायचं त्याला. जास्त वेळ त्याला हलवाहली केल्यानंतर ते कोथिंबीर वडीची पूर्ण बेस शिवून जातो. त्याच्यासाठी आपण त्याला हलवायचं नाही जास्त. 5 मिनटं असं एक साईड तळून घेऊ, परत 5 मिनिट दुसऱ्या साईडने तळून घेऊ. आता 5 मिनिटं आपण दुसऱ्या साईडला पण तळून घेऊ. आता आपल्या ह्या असा कलर आलेला आहे बघा, सोनेरी कलर थोडासा. असं भोजो पण आपण काय करायचं, मस्त तळून घ्यायचे. बघा कसा आवाज पण छान येते. ते तेल निथळण्यासाठी आपण खाली पेपर टाकलेले, आपल्याकडे टिश्यू पेपर नसल्यामुळे. बघा का आवाज कसा येतो, कलर पण किती छान आलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या कोथिंबीर वड्या तळून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन ब्राऊन मस्त गोल्डन कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. गॅस बंद करू. चला तर मग किंजल, हे धर कोथिंबीर वडी, खाऊन सांग बरं कसे झाले. कुरकुरी. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर.